तर लाडक्या बहिणींनो, आता तुमची प्रतीक्षा संपणार आहे. अखेरकार मे महिन्याच्या हप्त्याची गुड न्यूज आलेली आहे. आज पहाटेपासूनच सकाळपासूनच तुमचे पैसे यायला सुरुवात होत आहे. तुमचे पैसे आतापर्यंत आलेत की नाही संध्याकाळपर्यंत किंवा सकाळपर्यंत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, आले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, तुमचा जिल्हाही त्यासोबत पाठवा. बघा, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मे महिन्याच्या हप्त्याबद्दल आता ऑफिशियली ट्विट करून माहिती दिलेली आहे. खूप मोठी गुड न्यूज तुमच्यासाठी दिली आहे. सर्वात अगोदर ही माहिती देतोय, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा, संपूर्ण खरी माहिती आहे. तुम्ही त्यांच्या ऑफिशियल ट्विटरवरती किंवा फेसबुक अकाउंटवरती जाऊन देखील पाहू शकतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. बघा, आता त्यांनी काय म्हटलंय, मे महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या मे महिन्याच्या हप्त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे आणि कुठलीही खोटी माहिती नाहीये. ऑफिशियल माहितीच फक्त तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटते. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. बघा, हे ट्विट जे आहे त्यांनी काल रात्री 8 वाजायच्या सुमारास केलेलं आहे रात्री. तर तांत्रिक प्रक्रिया काल रात्रीपासून सुरू झालेली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. तर बघा, रात्रीचं ट्विट आहे, म्हणजे उद्यापासून त्यांनी म्हटलंय, म्हणजे आज सकाळपासूनच तुमचे पैसे यायला सुरुवात होणार आहे. आज सकाळपासून किंवा संध्याकाळपर्यंत कधीही पैसे तुमचे आता जमा होऊ शकतात. पाहू शकता, त्यांनी म्हटलं योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. हे ट्विट जे आहे कालच्या रात्रीचं आहे. कालच्या जवळपास 8 वाजताचं या ठिकाणी हे ट्विट आहे रात्रीचं. त्याच्यानंतर या ठिकाणी ही आपण माहिती पाहतोय, उद्यापासून म्हणजेच आजपासून या ठिकाणी हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. पुढे काय म्हटले पहा त्यांनी, महायुती सरकारचा दृढ निश्चय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशी सुरू राहणार आहे असा मला विश्वास आहे, असं त्यांनी या ठिकाणी ट्विट करून माहिती दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपणार आहे. मे महिन्याचा सन्मान निधी, त्याबद्दल त्यांनी आता डायरेक्टली ट्विट करून देखील माहिती दिलेली आहे. याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी त्यांनी मीडियाशी बोलताना देखील सांगितलं होतं की लवकरच मे महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल. तर तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी ही गुड न्यूज आहे. काल याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आजपासून तुमच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. तर हे कालचं ट्विट आहे, त्यामुळे त्यांनी ते उद्यापासून म्हटलंय, म्हणजेच आजपासून तुमचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती, ट्विटरवरती, त्याचबरोबर फेसबुक पेजवरती देखील या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे. तर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी या ठिकाणी आहे. त्याचसोबत बघा, आता बऱ्याच लाडक्या बहिणींकडून मागणी केली जाते की असं प्रत्येक महिन्यामध्ये लेट जे आहे होत आहे, त्यामुळे एक तारीख फिक्स नसते, ती तारीख फिक्स करायला पाहिजे, जेणेकरून योजना अशी चालू राहील. जर अशा पद्धतीने लेट हप्ते भेटत राहिले तर योजना बंद होईल की काय, असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतोय. लाडक्या बहिणी याबद्दल बोलत आहेत, कमेंट करून माहिती त्यांनी दिलेली आहे. तर बघा, एक तारीख नक्कीच फिक्स व्हायला पाहिजे. प्रत्येक महिन्यामध्ये लाडक्या बहिणी महिना सुरू होण्यापासून ते शेवटच्या तारखेपर्यंत वाट पाहत असतात. आता एप्रिल महिन्यामध्ये तसंच झालं. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं या ठिकाणी 30 तारखेपर्यंत पैसे भेटतील असं सांगण्यात येत होतं, मात्र ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा झाले. आता मे महिन्याचे पैसे देखील जवळपास मे महिन्याच्या 3-4 आठवड्यापर्यंत वाट पाहिली गेली. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं की फाईलवरती सही झालेली आहे जवळपास 4.25 कोटी रुपयांच्या, त्यानंतर पैसे 2 ते 3 दिवसामध्ये येतील असं बोललं गेलं. मात्र मे महिन्याच्या 31 तारखेपर्यंत पैसे जमा झालेले नाहीत आणि आज या ठिकाणी ट्विट करून या ठिकाणी महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की उद्यापासून म्हणजे आजपासून ही प्रक्रिया सुरू होते. तांत्रिक प्रक्रिया काल पूर्ण झालेली आहे. तर एक तारीख फिक्स करायला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तारीख फिक्स करायला पाहिजे की नाही? तुम्हाला खरंच वाटत असेल त्याबद्दल तारीख फिक्स करायला पाहिजे तर येस म्हणून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ती माहिती पोहोचेल. आता बघा, मेचा हप्ता अजून मिळालेला नाही असं बरेच जण कमेंट करतायत, परंतु लक्षात घ्या या ठिकाणी कालपर्यंत तुम्हाला पैसे भेटलेले नाहीत, म्हणजे 4 तारखेपर्यंत, परंतु आज 5 मे पासून हे पैसे जमा व्हायला सुरुवात होते. मी असं का सांगतोय, कारण की या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. काल 4 तारखेला तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आणि उद्यापासून त्यांनी म्हटलंय, म्हणजे कालचं ट्विट होतं, तर म्हणजेच आजपासून 5 तारखेपासून तुमचे पैसे यायला सुरुवात होणार आहे. तुम्ही म्हणाल की या ठिकाणी बरेच जण म्हणतील की आमचे पैसे
या ठिकाणी जमा झालेत काही जणांचे, परंतु काही जण म्हणतील की माझे पैसे आले नाही. तर तुम्हाला या ठिकाणी घाबरायचं कारण नाही, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. तुमचे देखील पैसे वेळेवरती जमा होतील. कारण की बघा, एकदाच सर्व पैसे जे आहेत ते पाठवले जात नाहीत. प्रत्येक जिल्ह्यानुसार टप्प्याटप्प्याने विविध तारखांना हे पैसे जमा होतात. 2 ते 3 टप्प्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाते. जसं की पहिल्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यांचे पैसे येतील. त्यामुळे तुम्हाला वाट पाहायचे. 5 तारखेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे. 5, 6, 7 असे 2-3 ते 3 दिवस या ठिकाणी हे पैसे जमा होत राहणार आहेत. तर बघा, संपूर्ण प्रक्रिया झालेली आहे. तांत्रिक प्रक्रिया कालच या ठिकाणी झालेली आहे. आजपासून तुमचे सकाळपासूनच पैसे यायला सुरुवात होईल. संध्याकाळपर्यंत, दुपारपर्यंत बऱ्याच जणांचे पैसे जमा होतील. जसे तुमचे पैसे जमा होतील तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आले असतील तर आले म्हणून पाठवा, धन्यवाद म्हणून पाठवा. नसतील आले तर नाही म्हणूनही पाठवा. त्यापुढे तुमचा जिल्हाही पाठवा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल. काही जणांनी कमेंट देखील केलेले आहेत की पैसे आलेत म्हणून. या ठिकाणी पाहू शकता 1500 रुपये यांना जमा झालेले आहेत मेचे. काही जणांनी कमेंट केलेले आहेत की पैसे जमा झालेले नाहीत म्हणून. तर लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. आणि याच्या अगोदरच त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलेलं होतं की लवकरच आम्ही मे महिन्याचा एप्रिल हप्ता जसा जमा केला तसाच मे महिन्याचा हप्ता देखील जमा करणार आहोत. त्यामुळे जो गैरसमज या ठिकाणी योजनेबद्दल होतोय तो तुम्ही बाळगू नका. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे असं स्वतः त्यांनी विधानसभेतील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देखील माहिती दिलेली होती. तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही चुका देखील झालेल्या आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सांगितलेलं आहे. याची पडताळणी देखील चालू आहे. आता मे महिन्याचा हप्ता जो आहे काही लाडक्या बहिणींना भेटणार नाही. ज्यामध्ये सरकारी नोकरी असणाऱ्या लाडक्या बहिणींची देखील अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. त्यासोबत याच्या अगोदर देखील जवळपास 5 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं होतं. ती देखील माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करूनच दिलेली होती. अशा लाडक्या बहिणींना एप्रिलपासून मे महिन्याचा हा महिन्याचा देखील हप्ता जो आहे तो भेटणार नाही. मात्र ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे आजपासून मे महिन्याचे पैसे म्हणजेच 11वा हप्ता वाटप व्हायला सुरू झालेली आहे, सुरुवात होणार आहे. स्वतः त्यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे. याच्या अगोदर 10 हप्ते तुम्हाला भेटलेले होते, म्हणजे टोटल 15,000 रुपये जमा झालेले होते. आता 11वा हप्ता जमा होणार आहे, म्हणजे 16,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत वाटप या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे होणार आहेत. आणि या ठिकाणी ज्या महिला मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या त्यांच्यासाठी ही गुड न्यूज दिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा. यासोबत अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांना मे महिन्याच्या हप्त्याबद्दलचं हे महत्त्वाचं ऑफिशियल अपडेट भेटणार आहे, जे की महिला व बालविकास मंत्र्यांनी स्वतः या ठिकाणी ही माहिती दिलेली आहे. तर पुढील अपडेट पाहण्यासाठी अजून या ठिकाणी पुढच्या हप्त्याबद्दलचे असतील किंवा लाडकी बहीण योजनेचे इतर अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. त्यासोबत आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे व इतर सर्व माहिती पाहण्यासाठी देखील लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला ट्विट जे आहे या ठिकाणी स्वतः महिला व बालविकास मंत्र्याच्या ऑफिशियल ट्विटरवरती जाऊन पाहता येणार आहे आणि त्यांच्या फेसबुक पेजवरती देखील हे ट्विट तुम्हाला पाहता येणार आहे. कालच्या तारखेचं हे ट्विट त्यांनी केलेलं आहे. धन्यवाद.